श्रेयाच्या घरी आहे आता. पाण्याची टाकी भरायचं चाललंय. अगं बाई एवढूच आहे, मी येतात नाही येणार पण नाही. आता इथे पाणी घालते. केळीची झाड आहेत. कढीपत्ता पण लावलाय. मुंबईतून आणलेला तर ना. मस्त झाला इथे. तिकडे वाढतच नव्हता. इकडे पण केळीचं झाड आहे, नारळाचं झाड आहे. पण पेरूचं झाड लावलंय. शिपायला चाललात ना. तर पप्पांच्या पाठीमागून जाऊया. पप्पा चालले शिपायला पाणी घालायला झाडांना. आणि आपण पण जाऊ. हे बघा, हे जे आहे ना गेट सारखं, तर त्याला बेडा बोलतात. आणि लाकडाचं जे दरवाजा टाईप बनवतात ना, त्याला कवाडी म्हणतात. फणस आहे आणि सुपारीची झाड आहेत. फणस पण लागले बघा, छोटू छोटू. एकच नारळ आहे वरती. कसलं लंबू गेलाय झाड. माकडे ठेवत नाही ना. केवढं उंच आहे. पण फणस आहे. हे नळाचं पाणी म्हणजे विहिरीतूनच घेतलेलं आहे की विहिरीतूनच नळाला येतं. ग्रामपंचायतीचं अच्छा, तिकडून आलेलं आहे. पाणी हा प्यायला मग ते यावं लागतं. अजूनही सगळे लोक इथून विहिरीचं पाणी घेऊन जातात पिण्यासाठी. म्हणजे नळाचं जे पाणी आहे, हे बघा नळ आहेतच, प्रत्येकाच्या घरात नळ आहेत. पण नळाचं पाणी बाकी यूजसाठी होतं आणि पिण्यासाठी इथून पाणी घेऊन जातात. विहीर साफ वगैरे करताना खाली उतरायला किंवा चढायला हे साईडला असे हे दगड बाहेर आलेले आहेत ना, त्याच्यावरती पाय ठेवून
वरती चढलं जातं. म्हणजे दोरी वगैरे तर लावतातच, दोरी लावून मग असं उतरत आणि चढत येतात. हे इथे पात्री बनवलेल्या आहेत. म्हणजे आधी कपडे वगैरे धुवायचं काम इथे व्हायचं. आता काय घरामध्ये पाणी आलंय, नळ आले, तर मग इथे कपडे धुवायला सध्या कोणी येत नाही. नाहीतर मग आधी विहिरीवरनं जेव्हा पाणी काढायचे तर मग तेव्हा इथे कपडे वगैरे धुवायला यायचे. हे बघा इथे सुद्धा विहिरीच्या अशा भोवताली अशा पात्री असतात, पात्री म्हणतात त्याला. हे बघा इथे सुद्धा आहे. दोन टेम्पो लागतील नाही ट्रक हे मातीला. तशी आपण माती आपण ह्याच्यात मारून टाकतो, पण ते काय ते तेवढं काय 4 आणि कोंबडी 12 मसाला. हा ते तर आहे. हे लाडू होतं, हे तिसरं काय नाही, ते वाळ होणार त्याच्यानंतर ते माकडा येतात सगळं खराब करून जाणार. त्याच्यात 3 आळ होते आमचा. माठ कापा काढून घेतली तर धरलाच भरपूर, तर तरुण काढता येईल. हा हा हा. फणस पण केवढं उंच झाड आहे, सरळच्या सरळ. म्हणजे आता सांगा तोडला ना तर किती उपयोग पडेल. 1 कान 2 कान 3 कान जवळ इतकं ते लाकूड सामान कामा उपयोग पडेल. होय होय. फणसाचा उपयोग काय तर करीत कोण. सुरुवात पहिली आली तिने काय झाड आपलं लावून टेकवीत गेली. आता बघा भूक मागत नाही. हा वाडा जुना आमच्या घराच्या पाठीमागे होता. जुना घर होता ना, तिथून तो काढला. तर पैसे काढून आणून लावत पैसे खराब झाले. तिथे का असा घडान जायचा. हा ते एकदा काढलं का मग गेलं त्याचं. त्याहून टेकून ठेवायला आहे, धरत नाही तो. पेर नाही चिकूचं झाड आहे. राहत नाही माकडे पुढे खातात नाही कोण. हे अशी झाड कशी घ्यायला पाहिजे तर ती मिळतात. इथे फुलांचा सडा पडलाय, मस्त फुलं आहेत. कोणती रामफळी बारकी होती मागला खातात. खाऊ खाते 2 बारकी आहेत. हा तिथे आहे रामफळ. या गावाला राहून राहून चुलीवरचं जेवण एक्सपर्ट झाली आहे. बघा पटापट. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपल्याकडे अजून टाइम आहे. 3:30ला निघायचं आहे. 4 वाजता बस असणार आहे. तर मग आता आम्ही चाललोय वाघबीळ बघायला. म्हणजे गावाचंच नाव आहे वाघबीळ आणि या गावामध्ये खरोखरचे वाघाचे बीळ आहेत आणि वाघ सुद्धा फिरतो. तर मग आता वाघबीळ बघायला जाऊया. ही गाय घुसली आतमध्ये. हड हड. अयो ते बघा पाडा घुसला आतमध्ये. गाय नाही पाडा घुसला आतमध्ये. आणि इथले जास्वंदीचं झाडच खाल्लं त्याने. इकडे मिरचीचं झाड पण आहे. ढोबळी मिरची
हा मस्त झाली आहे. ही काय लागले मिरची. हे मिरची लागली आहे. इकडे लाल झाली मिरची. ते बाकीचे लोक पुढे गेलेत. सकाळी जातात कवळ तोडायला. म्हणजे जंगल वाढलेलं आहे ते जंगल तोडायला जातात आणि दुपारी येतात, जेवतात, थोडा वेळ झोपतात आणि पुन्हा ला निघून जातात. मग आता 2:30 वाजले, बरोबर 2:30 वाजतात सगळेजण निघतात सोबतच. आणि हा काकांचा कोयता बघा. काका कोयता दाखवा. ओ केवढा मोठा कोयता आहे. प्रणाली. कोयता केवढा मोठा आहे काकांचा. प्रणाली. हा नाव काय मला माहिती नाही म्हणे. हो केवढं मोठं झाड पडलंय. ते पोकळलंय ना पूर्ण. वाळवी लागली. हा पूर्ण रस्ताच ब्लॉक झाला. अननस ना पडला तो. हे सगळं तोडलंय. हे सगळं साफ करत गेलेत ना. आणि काट्याची जागा जास्त आहे. काटेरी आहेत झाड. ही अशी सगळी काटेरी झाड आहेत आणि सगळं तोडत गेलेत. सगळी गावातली माणसं आहेत. केवढा मोठा भोंबाडा आहे. हा बघा वाघबीळ. मजा करायची आणि पोस्ट करायची ना. ते कालवा जायचे ना तर तिथे फणस काढे किस्सेने घेऊन करतात खाऊ. ह्याच्यात तिकडे साखरेत जा. बापरे. दगडी टाकलेत ना. बंद करून टाकलं मी. हाय काय. हा इकडे हे ब्लॉक करून टाकलंय. म्हणजे इथून पूर्ण खालपर्यंत पोकळ होतं. रिक्षा जाताना ना पैसे राहतात पोकळ. आहे वाघाचं बीळ. घाण आहे ना. हो म्हणजे चाललेली. म्हणजे जशी जागा यूज केलेली असते चालतं वगैरे. इकडून तिकडून जात असणार आहे बघ. तिथपासून वाट केलेली आहे बघा. हो शिकारीवाले येतात रात्रीचे साईंद्र पकडून. खुट्टे 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 म्हणजे हे तोडलेले झाड ना. झाडाचे हे तुकडे राहिलेले खाली. मुंदे खुट्टे खुट्टे. हे बघा ते तुम्ही आणलेलं. हे बघ तेच आहे ना.
हे औषधी आहे मुरड शेंग. एवढं मोठं वाघाचं बी आहे. आता ते बुजवून टाकलं. बुजवलं नसतं तर वाघ इकडे येऊन राहिला असता. पण या जंगलामध्ये रात्रीचा वाघ फिरतो. ह्याला बेट बोलतात. बांबूचं झाड बेट. गाई वगैरे किती आलेत बघा चरायला. बैल गुरं इथे चारतायत, चरतायत. ते सगळं साफ करतायत. गावातल्याच सगळ्या बायका आणि पुरुष लोक आहेत. ते सगळेजण मिळून हे सगळं साफ करतात. होय, गोल गोल खयसून मी अडकान. पावणे 4 झालेल्या आहेत आणि आता आम्ही इथे सोनारगडग्याजवळ पोचलेलो आहोत. रोड जो आहे तो जैतापूरला जातो. हा रोड वाघबीळ आणि हा रोड जातो राजापूर. इथे आई आणि सोनू दीदी आलेत मला सोडायला. इथे सामान आहे आणि गाडीची वाट बघतोय आम्ही. बस आलेली आहे. बसमध्ये बसतो आता. साई कृपा सीट ओके आणि विंडो सीट आहे. हो, आता जैतापूरला जाते आहे गाडी. जैतापूरवरनं पुन्हा राजापूर मार्गे सेम रोडने परत पाठी येणार आणि राजापूर मार्गे